MKCL इरा सेशन 22 सेशन 22 वर क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर इंट्रोडक्शन टू द सेशन वर क्लिक करून व्हिडिओ पाहून घ्यायचे. त्यानंतर 21st सेंचुरी ऑब्जेक्टिव्ह मधील व्हिडिओ पूर्ण पाहून घ्यायचे. त्यानंतर याच्यामध्ये टेस्ट युअर नॉलेज चेक आहे, त्याच्यावर क्लिक करून व्हिडिओ पाहायचा आणि नॉलेज चेक हा सेशन आहे, क्लिक करून स्टार्ट करायचं आणि क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, यू कॅन सेट पेज ओरिएंटेशन फ्रॉम डॅश डॅश टॅब. ऑप्शन नंबर सी याचा आन्सर आहे. पेज लेआउट क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, यू कॅन नॉट कस्टमाइज मार्जिन इन एक्सेल. ऑप्शन नंबर बी फॉल्स आहे, क्लिक करून सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इन ऑर्डर टू चेंज पेज मार्जिन विच मेनू वुड यू चूज टू सिलेक्ट मार्जिन. ऑप्शन नंबर ए पेज लेआउट क्लिक करून सेव्ह करायचे आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, यू विल फाइंड क्रॉप इन डॅश डॅश ऑप्शन अंडर डॅश डॅश टॅब. ऑप्शन नंबर डी फॉर्मॅट टॅब. साइज ग्रुप क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्यायचंय. त्यानंतर सेशन एंड करायचंय. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे, सिम्युलेशन क्वेश्चन वर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिले आहे, इट इज व्हेरी इझी टू चेंज द फॉन्ट ऑफ अँड एंटायर वर्कशीट इन सिंगल क्लिक, सो चेंज द फॉन्ट ऑफ एंटायर वर्कशीट युजिंग द कॅन्डरा पेज लेआउट टॅब. स्टार्ट करायचं क्वेश्चन. त्यानंतर पेज लेआउट वर क्लिक करून इथे थीम ऑप्शन मधून फॉन्ट ग्रुपला क्लिक करायचं आहे आणि कॅन्डरा फॉन्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, MS Excel प्रोवाइड 2 टाइप्स ऑफ पेज ओरिएंटेशन फॉर द यूजर अँड यूजर्स कॅन सिलेक्ट द पेज ओरिएंटेशन ॲज पर द नीड फॉर वर्किंग ऑन द डॉक्युमेंट. यू नीड मोर ओरिएंटल स्पेस, सो चेंज द पेज व्ह्यू अँड लँडस्केप ओरिएंटेशन. स्टार्ट करायचं क्वेश्चन. त्यानंतर पेज लेआउट वर क्लिक करून पेज सेटअप मधून ओरिएंटेशन ऑप्शन मध्ये लँडस्केप चूज करायचे. त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू चेक द स्पेलिंग मिस्टेक बिफोर बी सबमिटेड any document to the client, as you have written an article. Now you have checked for spelling mistake. स्टार्ट करायचे क्वेश्चन. त्यानंतर रिव्ह्यू टॅबला क्लिक करून स्पेलिंग ऑप्शन वर क्लिक करायचे, यस करून ओके करायचे. त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पेज साइज गिव्स us the idea about space to use in Excel, so that we can take print of the document properly. So to maintain paper size, choose page size A4 for your document. स्टार्ट करायचं क्वेश्चन. त्यानंतर पेज लेआउटला क्लिक करून ते पेज सेटअप मध्ये साइज ऑप्शन आहे त्याच्यामधून A4 साइजला क्लिक करायचे. त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर सेशन एंड करून यस करायचंय. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे, सेल पाथ लर्निंगला क्लिक करून प्रोसीड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, सेशन स्टार्ट करून घ्यायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ द थीम्स ग्रुप्स इन द पेज लेआउट टॅब ऑफ मायक्रोसॉफ्ट एक्सेल. ऑप्शन नंबर बी, इट अलाउज युजर्स टू चेंज द ओव्हरऑल visual style of the entire workbook included colors, font and effects. बी ऑप्शन वर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द कमांड्स इन द पेज सेटअप ग्रुप ऑफ द पेज लेआउट टॅब इन एक्सेल आर रिलेटेड टू हाऊ द डॅश डॅश विल लुक. ऑप्शन नंबर ए वर्कशीट. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इमेजेस डिस्प्लेज द ऑप्शन फ्रॉम द रिव्ह्यू टॅब हेल्प यू चेक स्पेलिंग इन युअर वर्कशीट. ऑप्शन नंबर बी, इमेज मध्ये स्पेलिंग ऑप्शन दिलेला आहे. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पर्पज ऑफ द चेक ऍक्सेसिबिलिटी ऑप्शन इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल. ऑप्शन नंबर ए, इट स्कॅन डॉक्युमेंट फॉर पोटेन्शियल इश्यूज दॅट कुड हिंडर ऍक्सेसिबिलिटी फॉर पीपल इन डिसॅबिलिटीज. ऑप्शन ए वर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर एंड करायचं सेशन. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे, गाइडेड डू इट युअरसेल्फ वर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, चेक द स्पेलिंग एरर इन द डिस्प्लेड वर्कशीट युजिंग रिव्ह्यू टॅब ग्रुपिंग ग्रुप स्पेलिंग. स्टार्ट करायचं क्वेश्चन. त्यानंतर रिव्ह्यू टॅबला क्लिक करून स्पेलिंग ऑप्शन वर क्लिक करून यस करायचंय. इग्नोर ऑल वर क्लिक करून ओके करायचंय. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करून घ्यायचा आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, चेक द स्पेलिंग एरर इन द डिस्प्ले डॉक्युमेंट युझिंग रिव्ह्यू टॅब प्रूफिंग ग्रुप स्पेलिंग ऑप्शन. स्टार्ट करून घ्यायचा आहे क्वेश्चन. त्यानंतर रिव्ह्यू टॅबला क्लिक करून स्पेलिंग वर क्लिक करायचंय. त्यानंतर इग्नोर ऑल ऑप्शनला क्लिक करून कॅन्सल करून घ्यायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इन द डिस्प्लेड document change the page orientation to landscape mode using page layout tab, page setup group and orientation option. स्टार्ट करून घ्यायचा आहे क्वेश्चन. त्यानंतर पेज लेआउटला क्लिक करून इथे पेज सेटअप ग्रुप मध्ये ओरिएंटेशन ऑप्शन मधून लँडस्केप करून घ्यायचंय. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचंय. नेक्स्ट क्वेश्चन, इन द गिवन एक्सेल फाइल to add a comment for cell B2, go to the review tab. Now click on the new comments option, type the comment good to go. स्टार्ट करायचंय क्वेश्चन. B2 ऑप्शनला सिलेक्ट करून घ्यायचंय. त्यानंतर रिव्ह्यू टॅबला क्लिक करायचंय. त्यानंतर इथे न्यू कमेंट्स ऑप्शन मध्ये न्यू कमेंट ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये गुड्स टू गो हे कमेंट ऍड करायची. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचे. त्यानंतर एंड एक्झाम ऑल क्वेश्चन 1 ते 4 सॉल्व्ह झाल्यानंतर एंड एक्झाम करून सेशन एंड करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे, सेशन कम्प्लिशन टेस्ट वर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, USB इज डिझाइन्ड टू सपोर्ट सेव्हरल एक्सटर्नल डिव्हाइसेस विदाउट युझिंग अँड एक्सपान्शन कार्ड और स्लॉट. ऑप्शन नंबर 8 ट्रू आहे. क्लिक करून सेव्ह करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द नंबर ऑफ बाइट्स दॅट कॅन ट्रॅव्हल सिम्युलेटिव्हली डाऊन अ बस इज नोन ॲज द बाइट वाईड. ऑप्शन नंबर बी फॉल्स आहे. क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, every computer system has basic categories of buses, system buses and expansion buses. ऑप्शन नंबर 8 ट्रू आहे. क्लिक करून सेव्ह करायचे आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, pathways that support communication among the various electronic components on the system board are called. ऑप्शन नंबर सी बस लाईन्स. क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचंय. त्यानंतर सेशन एंड करायचंय. त्यानंतर होमवर्क बुक रिडिंग वर क्लिक करून व्हिडिओ सेशन एंड करून घ्यायचा आहे.